तर नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या टायमाला काय होऊ राहिलं माहिती आहे का? वारंवार बांधावरून भांडणं. बांधाचे एवढे भांडणं विकोपाला चालले की त्याला आळा हा बसलाच पाहिजे. कारण ते कशामुळं होते आणि तिचे परिणाम काय होते आपल्या आर्थिक परिस्थितीवर, आपल्या कुटुंबावर, याचे परिणाम काय होते त्या भांडणामुळं. तर आपण चर्चा करू राहिलो. असाच एक युवा शेतकरी ते ते वरिष्ठ शेतकरी ते त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ भांडणं का होतात आणि ह्या भांडणाचं रूपांतर मोठ्या केसेसमध्ये याच्यामध्ये होतं. तर याचा परिणाम काय होतो? महाराज रामराम. राम राम. तर हे बांधावरून भांडणं का होते बरं? हे संस्कार चांगले नसल्यामुळं भांडणं होते. त्याचं कारण असं आहे, म्हणजे वागणूक जर चांगली असली तर माणसाचं चांगलंही होतं. वाईट लोकात वागले तर वाईटच होईल, चांगल्या लोकात वागले तर चांगलं होईल. म्हणजे हा संस्काराचा परिणाम आहे. संस्काराचा. महाराज आता कालचे 2-3 दिवस झाले एक प्रकरण माझ्या कानावर आलं. म्हणजे असंच दुसरे शेतकरी होते, नाव नाही सांगणार मी त्याचं. साधा बैल गेला, बांधाना बैल नेले आणि त्या बैलाच्या शेपी त्या सरकीच्या झाडाला इकडे तिकडे लागत्या. तर एक शेप जर बैलाची सरकीच्या झाडाला जर लागली तर ती बोंड सगळे खाली गळते. मग ह्या एवढ्याशा छोट्या कारणावरून भांडणं करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे ना. म्हणजे त्याचं कारण कसं आहे की त्यांना नेतो तो बांधताना, पण तो शेजारी ह्यो असतो, खडूस असतो तो, त्याला त्याचं सहन होत नाही. सहन न झाल्यामुळं तो त्याला तकलीफ देतो. हो का? तर महाराज मग आता याचे परिणाम जर भांडणं, आता दोन्ही पार्ट्याचे भांडणं सुरू झाली तर याचं काय परिणाम पडतो आपल्या जीवनावर? भांडणं कोर्टात जाते. भांडणं जाते ना, कोर्टात जाते भांडणं. त्याला परिणाम असा होतो त्याचा की दोईचे हे बिघडलं त्याच्यावलं वातावरण बिघाड्यामुळंच असं घडतं बा, असं म्हणायचं आपल्याला. आणि दम समोर दुईच्या जवळ नाही. आणि आयुष्यभर एकमेकाला बोलत नाही. आयुष्यभर बोलत नाही. तो वाकडा पाहतो, हे वाकडा पाहतो. मग अशानं ते अजून आवल्या दिवस त्याच्यावर सारा परिणाम होत चालतो की याची वागणूक जर अशी असल्यामुळं की ह्या मुलाची सुद्धा वागणूक अशी होऊ शकते. हो का? तर हे असं महाराजचं म्हणणं होतं. तर दुसरं एक मनोगत आपण ऐकून घेऊया. तुम्हाला कसं वाटतं बरं? नमस्कार मित्रांनो. वाद हा कधीच्याला पण आपण जर एक वादाचं जर एक व्याख्या जर पाहिली तर वाद हा दोन्ही व्यक्तीकडून सारखाच होत असतो. कारण आपल्या याच्यामध्ये एक संस्कृतीमध्ये म्हण आहे की एका हातानं काही टाळी वाजत नाही, दोन्ही हातानं टाळी वाजते. आपण काय करतो, समोरच्यांना एक हित बांध कोरला की आपण काय करतो की नाही बा, जाणून बुजून त्यांना दोन हित कोरला असं आपण एक मनात एक विचार आणतो आणि त्याच्यामुळं दिवसांदिवस वाढणारी जी ही बांधाबद्दलची जी कटुता आहे ती येणाऱ्या पिढीवरती सुद्धा भयंकर असे परिणाम करणारी आहेत. कारण दिवसांदिवस आपण कोर्टामध्ये काम करत असताना बघत असतो की जास्तीत जास्त वाद हे बांधाच्या संदर्भामध्ये. तर माझी एकच विनंती राहील एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून सनी, की आपण तो वाद कसा मिटेल आणि आपल्या याच्यामध्ये कसा त्याचा परिणाम होणार नाही याची आपण जर दोघा जणांनी जर पार्टीने जर काळजी जर घेतली तर त्याच्यामध्ये नक्कीच सगळ्यांचं कल्याण होईल. कारण दिवसेंदिवस वाढणारी जी गुन्हेगारी आहे ही केवळ ना केवळ बांध आणि त्यावरती होणारा रोष याच्यामुळेच होणारी आहे. त्याच्यामुळे आपण एकच लक्षात ठेवायला पाहिजे की जेणेकरून सनी जरी वाद पण उद्भवला असेल तर आपण सगळ्यांनी तो बसून एका ठिकाणी कोर्टात जाण्याच्या अगोदरची जर मिटत असेल तर मिटून घ्यावा, की जेणेकरून सनी कोर्टामध्ये खूप खर्चिक अशी बाब आहे ही. धन्यवाद. महाराज हे बोलले ते बरोबर बोलले ना? हे खासच बोलले. याचं म्हणणं आहे की बा असं व्हायला नको. पण हे लोक वागत तसे वागायला नाही पाहिजे. असं चांगलं वागल्याशिवाय चांगलं होत नाही भाऊ, विचार करा. शुद्धतेच्या पोटी रसाळ गोमटी. शुद्धतेच्या पोटी रसाळ गोमटी. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. आपल्या लोकांना सांगा सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब करा म्हणा, असं म्हणा. सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.